माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कारवाई धाडी या ठिकाणी झाल्या तो त्यांचा अधिकार आहे। एकनाथ शिंदे गटाकडे ते संबंधित खाते आहे, ते त्यांच्या अधिकारामध्ये त्या धाडी करू शकता। आमचा कारभार पारदर्शकपणे चालतो, कुठलंही काही त्याच्यामध्ये आढळलेलं नाही। पण ज्या पारदर्शकतेने किंवा तत्परतेने शासकीय विभागांनी या धाडी टाकल्या, त्याच तत्परतेने मला असं वाटतं की ज्या काही केसेस या ठिकाणी विद्यमान आमदारांवर चालू आहे त्या केसेसचा छडा देखील त्यांनी लावला पाहिजे, हीच माझी मागणी आहे। यामध्ये अशा पद्धतीच्या धाडी किंबहुना सुट्टीच्या दिवशी 10-10 तास सगळी जी काय जे 20 दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी आम्हाला मदत करावी म्हणून फोन करत होते, आज ते या पद्धतीचे कारवाई करताय, हे निश्चितच दुर्दैव आहे आणि अशोभनीय आहे आपल्या राज्याच्या राजकारणासाठी। विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्र म्हणून त्यांच्या विविध संस्थांवर धाडसत्र मोठा चर्चेचा विषय ठरला। या धाडसत्रामुळे विवेक कोल्हे अडचणीत येत आहेत की काय अशी चर्चा सुरू असतानाच विवेक कोल्हे यांनी आपला अर्ज कायम ठेवत आपण मागे हटणार नसल्याची भूमिका घेतली असून धाडसत्रांनंतर पत्रकार परिषद घेत कर नाही त्याला डर कशाला असं म्हणत थेट मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधलेत। नाही, निश्चितच धाडी झाल्या याच्याबद्दल काही दुमत नाही, तो त्यांचा अधिकार आहे। मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडे ती विशिष्ट खाती आहेत, त्यामध्ये 2 जूनला सदरील धाड पहिल्यांदा आली, 7 जूनला आली, 11 जूनला 3 वाजता दुपारी आली, तर सकाळी 12 जूनला 7 वाजेपर्यंत ती चालू होती। पुणे, संभाजीनगर, सोलापूर, जालना या सगळ्या ठिकाणचे पथक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सखोल अशी सगळी चौकशी केली। पण पूर्वीपासून आपल्याला ज्ञात आहे, आमच्या संस्थेची परंपरा आहे, कुठल्याही अनियमित कामं संस्थेच्या कारभारामध्ये होत नाही आणि तशाच पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये काहीही मोठं असं त्रुटी सापडलेली नाही। आजपर्यंत 60 वर्षामध्ये अशा पद्धतीच्या धाडी किंबहुना सुट्टीच्या दिवशी 10-10 तास सगळी जी काय हे केली असं झाली नाही। आपल्याला ज्ञात आहे, सहकार चळवळ उभे करण्यामध्ये शंकररावजी कोल्हे साहेबांचं मोठं योगदान होतं आणि सहकारी संस्था वर्षानुवर्ष उभं करायला ती चळवळ जाती आणि अशी पद्धतीच्या धाडी येणं हे थोडंसं माझ्या दृष्टीने दुर्दैव आहे। नाही, असं आहे, निवडणूक लढवायची कार्यकर्त्यांचा आग्रह होता, शिक्षकांचं म्हणणं होतं आणि अपक्ष पद्धतीने या निवडणुकीमध्ये उतरावं अशी शिक्षकांची भावना होती आणि म्हणून मी म्हटलं पक्षीय झालर न घेता अपक्ष उमेदवारी करावी, या हेतूनेच या निवडणुकीमध्ये उतरलेला आहोत। असं आहे की ही विद्यमान आमदार शिवसेना शिंदे गटात कधीच नव्हते, त्यांच्या बंधूंनी जे आमदार आहे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये पाठिंबा दिलेला होता। त्याच्यामुळं हे जर त्यांच्या पक्षश्रेष्ठींना फसवू शकतात तर हे कशा पद्धतीने शिक्षकांना फसवतील हाच माझा प्रश्न आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या पद्धतीने कारवाई धाडी या ठिकाणी झाल्या तो त्यांचा अधिकार आहे। एकनाथ शिंदे गटाकडे ते संबंधित खाते आहे, ते त्यांच्या अधिकारामध्ये त्या धाडी करू शकता। आमचा कारभार पारदर्शकपणे चालतो, कुठलंही काही त्याच्यामध्ये आढळलेलं नाही। पण ज्या पारदर्शकतेने किंवा तत्परतेने शासकीय विभागांनी या धाडी टाकल्या, त्याच तत्परतेने मला असं वाटतं की ज्या काही केसेस या ठिकाणी विद्यमान आमदारांवर चालू आहे त्या केसेसचा छडा देखील त्यांनी लावला पाहिजे, हीच माझी मागणी आहे। त्यामध्ये स्नेहल सुखदेव गाडेकर राहणार निफाड यांनी नोकरीत नसताना देखील संस्थेमध्ये त्यांच्या नोकरीस आहे असं खोटं बनावट दस्तऐवज तयार करून हजेरी रजिस्टर बनावट पगारपत्रक बनवून खरे आहे असे फसून किशोर दराडे व इतर यांनी आर्थिक फायदा करून घेतला, या आशयाची तक्रार त्या ठिकाणी चालू आहे। त्याचा लवकरात लवकर छडा लागला पाहिजे। त्याचप्रमाणे त्याच्यात इतर कलम
क्रिमिनल केस लागलेली आहे भीमराव अंकुश पगारे यांनी. त्याचा केसचा खुलासा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात केलेला नाहीये. त्याचा देखील या ठिकाणी चौकशी व्हावी असं मला या तत्पर प्रशासनाला माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे दुसरी क्रिमिनल केस दत्ता संपत निकम यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्याचा खुलासा देखील प्रतिज्ञापत्रात झालेला आहे. त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी. त्याचप्रमाणे सचिन सुखदेव गाडेकर यांनी देखील या ठिकाणी फिर्याद कोर्टात दाखल केलेली होती. या सगळ्या केसेस कलम पाहिले तर 418, 463, 464, 465, 468, 471, 120, 34, 20 आणि 420 हे 420चे एवढे प्रकरण आहे. या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी त्या ठिकाणी जशी तत्परता आमच्या संस्थेवर धाड टाकण्याकरता दाखवली त्याच तत्परतेने शासनाने ह्याही चौकशी करावी. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेते अशोक बिहारीलाल मोहारे यांनी जे काय राष्ट्रपतींपासून सगळ्यांना पत्र दिलेलं आहे त्यात अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की किशोर भिकाजी दराडे यांच्यावर मागे विक्रम रणजित सिंह परदेशी या युवकाचा खून केल्याचा आरोप होता आणि त्यास त्यांना जन्मठेप देखील झाली होती आणि ते अपिलामध्ये सुटले आणि त्यांचा साथीदार अनिल खैरे यास जन्मठेप शिक्षा झाली असून तो अद्यापही शिक्षा भोगत आहे. अशा स्वरूपाचे मर्डरच्या गुन्ह्यामध्ये त्यांना विद्यमान आमदारांना देखील त्या ठिकाणी शिक्षा झाल्याचं त्यांनी तिथं मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या कारखान्यावर जसं सभासदांच्या हितासाठी काढलेले कारखाने आहे त्याच पद्धतीने 2001 मध्ये संतोष साखर कारखाना लिमिटेड नावाने जवळपास 2 कोटीचे शेअर्स सर्टिफिकेट विकून पैसा गोळा केला आणि अद्यापही साखर कारखाना विद्यमान आमदारांनी उभा केलेला नाही. त्याची देखील चौकशी त्या ठिकाणी व्हावी आणि ज्या ज्या लोकांकडून ते 2 कोटी गोळा केले त्यांना ते व्याजासहित ती सगळी रक्कम परत करावी अशी देखील मी या ठिकाणी आपल्या मीडियाद्वारे शासनाकडे मागणी करतो. हेच दुर्दैव आहे. आपण सुसंस्कृत राजकारणासाठी महाराष्ट्र ओळखला जातो परंतु कुठंतरी ती प्रतिमा या निमित्ताने खालवली जाते आहे. याची एक युवा राज्यकर्ता म्हणून खंत आहे. एखादा युवा राजकारणी राजकारणात येऊ पाहत असताना अशा पद्धतीचा शासकीय यंत्रणेचा उपयोग होणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही आणि ज्यांच्यासाठी होतंय ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस आहे 420 आहे, खुनाच्या केसेसचे आरोप झालेले आहे, लँड ग्रॅबिंगचे प्रश्न आहे, शिक्षकांना धमकावल्याचे केसेस आहे, शिक्षक मतदार यादीमध्ये शिक्षक इतर लोकांचे नावं टाकलेले आहे. अशा लोकांसाठी हे करणं दुर्दैव आहे. जे 20 दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी आम्हाला मदत करावी म्हणून फोन करत होते आज ते या पद्धतीचे कारवाई करताय हे निश्चितच दुर्दैव आहे आणि अशोभनीय आहे आपल्या राज्याच्या राजकारणासाठी. निश्चितपणाने कारण की ज्या वेळेस या ठिकाणी त्यांना पोलीस प्रोटेक्शन मध्ये सोडण्याचं आयोजन त्या ठिकाणी पोलिसांनी केलं होतं ते या ठिकाणी पोहोचले नाही आणि 2 दिवसांनी 3 दिवसांनी मात्र ते ज्यावेळेस माघारी घ्यायला आले त्यांच्याबरोबर 200 त्या ठिकाणी गुंड म्हणा कार्यकर्ते म्हणा त्याला जो शब्द वापरायचा आणि विद्यमान आमदार त्यांना हाताला हात धरून घेऊन त्या ठिकाणी माघारीस गेले. तर याचं चित्र स्पष्ट आहे की 2 दिवस ते कोणाच्या ताब्यात होते हे वेगळं सांगण्याची काही वेगळी आवश्यकता नाही. आजपर्यंत 60 वर्षामध्ये अशा पद्धतीच्या धाडी किंबहुना सुट्टीच्या दिवशी 10-10 तास सगळी जी काय हे केली असं झाली नाही. आपल्याला ज्ञात आहे सहकार चळवळ उभे करण्यामध्ये शंकररावजी कोल्हे साहेबांचं मोठं योगदान होतं आणि सहकारी संस्था वर्षानुवर्ष उभं करायला
ती चळवळ जाती आणि अशी पद्धतीच्या धाडी येणं हे थोडंसं माझ्या दृष्टीने दुर्दैवी आहे. नाही, निश्चितपणाने नाही. 31 तारखेला अर्ज भरून प्रचारात आघाडी घेतली गेलेली आहे. सगळ्यात पहिला अर्ज मी भरणारा त्या ठिकाणी होतो आणि अनेकांचा सक्रिय सहभाग या निवडणुकीमध्ये आहे आणि त्याच्यामुळंच कुठंतरी आपल्याला निवडणुकीमध्ये आव्हान उभा झालेलं आहे. याच्यामुळं ही सगळी धावपळ किंवा डमी उमेदवार उभे करण्याची धावपळ त्या ठिकाणी विद्यमान आमदार करत आहे. महायुती अस्तित्वात आहे का नाही हा मला पडलेला मूळ प्रश्न आहे. कारण की त्या ठिकाणी महायुतीतील 2 घटक पक्षांनी एबी फॉर्म दिलेला आहे. महायुती अस्तित्वात जर नसल, महाविकास आघाडी असेल, अपक्ष असेल, जेव्हा आपण उमेदवारी करतो सगळ्यांचीच मदत आपण त्या ठिकाणी घेण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याच्यामुळं एक उमेदवार म्हणून स्वाभाविकदृष्ट्या सगळ्याच घटकांना मी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून मदत मागणार आणि महायुतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये देखील अनेक घटक त्या ठिकाणी नाराज आहे. महाविकास आघाडीत आधी उमेदवारी दुसऱ्याला दिली, मग एबी फॉर्म मागं घ्यायला लावला विशिष्ट पक्षाचं, नंतर उमेदवार बदलून दुसऱ्या पक्षात गेला आणि अनेक जण म्हणतात की विद्यमान आमदारांच्या सांगण्यावरून किंवा त्यांनीच समोरील उमेदवार उभा केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने मतदार सुज्ञ आहे, ते माझ्या पाठीशी उभे राहतील अशी मला अपेक्षा आहे. जे आपण संदीप कोल्हे आणि विठ्ठल कोल्हे जे 2 डमी उमेदवार आहे ते किशोर भिकाजी दराडे यांच्या संस्थेचे शिक्षक आहे आणि त्याच्यामुळं चित्र स्पष्ट आहे की ते दोन्ही उमेदवार किशोर भिकाजी दराडे जे आता विद्यमान आमदार आहे त्यांनी उभे केलेले आहे. परंतु मतदार सुज्ञ आहेत, या डावपेचांना ते बळी पडणार नाही आणि मला त्यांची कीव येते की ते मतदारांना असं अशिक्षित असल्यासारखं विचार करता. याच्या पलीकडे मी फार काही बोलणार नाही. हेच दुर्दैव आहे. आपण सुसंस्कृत राजकारणासाठी महाराष्ट्र ओळखला जातो, परंतु कुठंतरी ती प्रतिमा या निमित्ताने खालवली जाते आहे. याची एक युवा राज्यकर्ता म्हणून खंत आहे. एखादा युवा राजकारणी राजकारणात येऊ पाहत असताना अशा पद्धतीचा शासकीय यंत्रणेचा उपयोग होणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही आणि ज्यांच्यासाठी होतंय, ज्यांच्यावर क्रिमिनल केसेस आहे, 420 आहे, पुण्याच्या केसेसचे आरोप झालेले आहे, लँड ग्रॅबिंगचे प्रश्न आहे, शिक्षकांना धमकावल्याचे केसेस आहे, शिक्षक मतदार यादीमध्ये शिक्षक इतर लोकांचे नावं टाकलेले आहे, अशा लोकांसाठी हे करणं दुर्दैव आहे. जे 20 दिवसापूर्वी किंवा महिन्याभरापूर्वी आम्हाला मदत करावी म्हणून फोन करत होते, आज ते या पद्धतीचे कारवाई करताय, हे निश्चितच दुर्दैव आहे आणि अशोभनीय आहे आपल्या राज्याच्या राजकारणासाठी. खुशखबर खुशखबर खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला एन. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585. खुशखबर खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे.
सर्व सुविधायुक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा.